Hello friends, I am Thakre sir and as usual welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn the poem 2.3 The Twins of English Workshop. Okay, so without wasting time let's get a start. So the first workshop is rewrite putting the mistakes in the speaker's life in their proper order. रिराईट द पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ म्हणजे कवीच्या जीवनामध्ये ज्या काही मिस्टेक्स झाल्या त्या मिस्टेक्स पुटिंग म्हणजे ठेवायच्या आहे कशा इन द प्रॉपर ऑर्डर म्हणजे योग्य क्रमानुसार. म्हणजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या मिस्टेक्स केल्या त्या मिस्टेक्स आपल्याला अनुक्रमे योग्य क्रमामध्ये त्या मांडायच्या आहेत. ओके, तर बघा पहिली म्हणजे कोणत्या मिस्टेक्स त्यांनी केल्या तर त्या मिस्टेक्स आहेत बघा आणि मग नंतर आपल्याला त्या अनुक्रमानुसार मांडायचे आहे. तर बघा ही गॉट बिटन अप ऑफन ॲट स्कूल म्हणजे तो नेहमी शाळेमध्ये म्हणजे पिटल्या जायचा कोणाकडून त्याच्या शिक्षकाकडून. कारण काय तर त्याचा भाऊ म्हणजे त्याचा जो जुळा होता तो मिस्टेक्स करायचा आणि मार मात्र कोणाला खावं लागे कवीला. दुसरा आहे बघा द स्पीकर्स ब्राईड बिकम हिज ब्रदर्स वाईफ म्हणजेच कवीची जी पत्नी होती भावी पत्नी होती ती कोणाची पत्नी झाली त्याच्या भावाची. तिसरे नंतर आहे बघा द स्पीकर्स डिस्परेटली आस्क्ड फॉर गायडन्स म्हणजे जो कवी आहे तो कवी डिस्परेटली. आता डिस्परेटली म्हणजे काय म्हणते एखाद्या अधाशाप्रमाणे आपण आता इथं अधाशाप्रमाणे नाही तर व्याकुळ होऊन तो गायडन्स विचारायचा लोकांना. कोणता गायडन्स विचारायचा की व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू म्हणजे तुम्ही जर माझ्या जागी असते तर तुम्हीचा हे सिद्ध करण्यासाठी काय केले असते असा प्रश्न तो व्याकुळ होऊन लोकांना विचारायचा. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन्स बेबीज म्हणजे त्यांच्या कुटुंबामधले त्यांचे जे नातेवाईक होते ते कुणीही ह्या ट्विन्सला काय वेगळं म्हणजे ओळखू शकत नव्हते. म्हणजे वेगळे कोण आहे तर डिस्टिंग्विश म्हणजे वेगळा तर वेगळा कोण आहे हे मात्र ते कुड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन द ट्विन बेबीज म्हणजे त्या दोन जुड्यामध्ये वेगळा कोण आहे हे मात्र ते ओळखू शकत नव्हते. त्याच्या फॅमिलीमधले कोणीही नाही त्याचे नातेवाईक त्याचे रिलेटिव्स किंवा त्याच्या कुटुंबातले सुद्धा ते गोंधळून जायचे आहे. ओके, तर मला वाटते हा पहिला येणार आहे की नाही म्हणजे त्याच्या कुटुंबामधले सगळ्यात पहिले गोंधळलेले होते त्याचे नातेवाईक वगैरे की ते कोण आहे हा ओळखू शकत नव्हते. ओके, देन ॲट द नेमिंग शिरोमणी. आता नेमिंग शिरोमणी म्हणजे त्यांचं नामकरण विधी. रॉंग नेम्स वेअर गिवन टू द टू बेबीज म्हणजे त्या दोघाही बेबीजना त्यांना चुकीचं नाव देण्यात आलं कुठं तर त्याच्या नेमिंग शिरोमणीमध्ये म्हणजेच त्यांच्या नामकरण विधीमध्ये आहे ना. नंतर आहे बघा इवन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग ब्युरल म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना सोडण्यात आलं नाही. काय तर जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे नेबर्स आले आणि त्याच्याऐवजी कोणाला त्याच्या भावाला गाडले आहे ना. तर निश्चितच ही शेवटची येणार आहे की नाही. कितवा नंबर 1 2 3 4 5 6 म्हणजे हे 6 नंबर येणार त्यात काही डाऊटच नाही आहे की नाही. तर चला आपण बघूया यांना नंबर देऊया. तर बघा पहिली हे येणार आहे की नाही, ठीक आहे. त्यानंतर दुसरी कोणती मला वाटते ॲट द नेमिंग शिरोमणी ही दुसरी येणार आहे ना. तिसरी बघा ए ही गॉट बिटन अप आहे ना. तुम्ही कविता वाचा आणि ह्यानुसार तुम्हाला हे क्रमानुसार लावता येईल. ओके, जर आपल्याला जर ही कविता समजली असेल तर इफ यू वुड बी अंडरस्टूड द पोएम वेल सो देन यू कॅन इझिली मेक इट इन अ प्रॉपर ऑर्डर. ओके, तर तिसरी बघा तिसरी झाली. आता चौथी मला वाटते ही येईल सी, पाचवी ही येईल आणि लास्ट नंबर 6. ओके, तर इज इट क्लिअर. ओके, नाऊ नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हणते पिक आउट 4 सिच्युएशन्स इन द लाईव्ज ऑफ ट्विन्स आहे ना विच आर टू ॲब्सर्ब्स अँड सेन्सलेस. ॲब्सर्ब्स म्हणजे हास्यास्पद अँड सेन्सलेस म्हणजे मूर्ख. आता आपण मूर्खपणा म्हणू मूर्खपणा टू बिलीव्ह म्हणजेच काय म्हणते की
आता फोर सिच्युएशन, 4 अशा घटना पिक आउट करा. कसं कोणतं? इन द लाईव्ज ऑफ ट्विन्स, म्हणजे त्या जुळ्याच्या जीवनातल्या 4 घटना आपल्याला पिक आउट करायच्या आहे कवितेमधून, की ज्या विच आर टू ॲब्सर्ब्स अँड सेन्सलेस टू बिलीव्ह, म्हणजे विश्वास ठेवण्यासाठी, म्हणजे आपण विश्वास ठेवू शकत नाही अशा त्या हास्यास्पद आणि मूर्खपणाच्या आहेत अशा 4 घटना, फोर सिच्युएशन आपल्याला आपल्या कवितेमधून आपल्याला काढायच्या आहेत, पिक आउट करायच्या आहेत. आता चला तर त्या 4 घटना कोणत्या, तर चला आपण आपल्या कवितेमधून पिक आउट करूया. ओके, तर त्या घटनांपैकी पहिली घटना आहे बघा, द पीपल्स बिगॅन मिस्टेकिंग वन फॉर द अदर्स, म्हणजे जे लोक होते ते मिस्टेकिंग करायचे एक दुसऱ्यामध्ये, म्हणजे कवीमध्ये आणि कवीच्या भावामध्ये. दुसरी घटना कोणती आहे बघा, द स्पीकर्स ब्रदर गॉट द नेम जॉन इंटेंडेड फॉर द स्पीकर, म्हणजे स्पीकरच्या नावाच्या ऐवजी जॉनला स्पीकरचं नाव गेले आणि त्याच्या भावाचं नाव कोणाला? स्पीकरला. ही दुसरी मिस्टेक्स. त्यानंतर तिसरी मिस्टेक्स आहे बघा, द स्पीकर्स इंटेंडेड ब्राईड बिकम हिज ब्रदर्स वाईफ, म्हणजे जे कवीची जी भावी नववधू होती ती कोणाची पत्नी झाली? त्याच्या भावाची. ही तिसरी मिस्टेक्स. चौथी मिस्टेक्स आहे, व्हेन द स्पीकर्स डाईड द नेबरर्स केम अँड बरीड हिज ब्रदर्स जॉन, जेव्हा निवेदक म्हणजे कवी मरण पावले तेव्हा त्याचे शेजारी आले आणि कोणाला नेऊन पुरले? त्याच्या भावाला जॉनला नेऊन पुरले. तर अशा ह्या 4 मिस्टेक्स की ज्या हास्यास्पद आणि आपल्याला मूर्खपणाच्या वाटतात, की आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आपण यांच्यावर विश्वास ठेवू शकतो का? नाही. तर अशा ह्या 4 घटना आपण कवितेतून शोधून काढलेल्या आहेत. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया. ओके, चला तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी बघूया, कंप्लीट द वेब डायग्राम. आता ही जी वेब डायग्राम आहे, आता ही वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायची आहे. परीक्षेमध्ये आपल्याला असे वेब डायग्राम, फ्लो चार्ट्स असे कंप्लीट करायला निश्चितच विचारल्या जात असते. तर बघा याच्यामध्ये काय म्हणते, पोएट युजेस हुमर टू, म्हणजे कवीनी ह्या कवितेमध्ये जे हुमर म्हणजे विनोद जो केलेला आहे तो काय क्रिएट करतो? तर काय क्रिएट करतो? क्रिएट लाफ्टर, हास्य निर्माण करतो. बरोबर आहे. त्याचबरोबर इथं रिड्यूस बोर्डम. आता बोर्डम म्हणजे काय होते? तर कंटाळा. तर आपला कंटाळा जो आहे तो कंटाळा कमी करतो विनोद, आहे ना. आपण जर विनोदी मालिका वगैरे जर पाहत असाल तर आपण कितीही जरी अपसेट असू तर आपण विनोदी जर मालिका जर बघितलं तर निश्चित आपल्या आपण जे अपसेट असतो ते निश्चितच त्याला हॅपीनेसमध्ये कन्वर्ट करत असते. म्हणून हुमर हा काय क्रिएट करतो? लाफ्टर, हास्य निर्माण करतो. बोर्डम म्हणजे आपला जो कंटाळा असतो तो कंटाळा कमी करतो. त्याचबरोबर पुन्हा काय करतो? तर हुमर हा मेक रीडर्स हॅपी, म्हणजे वाचकांना तो काय करतो? मेक रीडर्स हॅपी, म्हणजे वाचकांना तो काय करतो? आनंदी करतो. त्याचबरोबर टू हॅव अ सेन्स ऑफ हुमर, टू हॅव अ सेन्स ऑफ हुमर म्हणजेच विनोदबुद्धी निर्माण करतो. त्यानंतर पुन्हा काय करतो? टू क्रिएट गुड मूड, टू क्रिएट गुड मूड, चांगला मूड तयार करतो, आहे की नाही विनोद. त्याचबरोबर टू एंटरटेन रीडर्स, टू एंटरटेन रीडर्स म्हणजे वाचकांना काय करतो? मनोरंजन करतो, वाचकाचा मनोरंजन करतो की नाही हुमर्स. तर इत्यादी गोष्टी हुमर म्हणजे विनोद क्रिएट करत असतो. ओके, आय होप यू अंडरस्टूड. देन नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी राईट एनी टू लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट यू फाइंड मोस्ट हुमरस, म्हणजे ह्या कवितेमधून सगळ्यात विनोदी असणाऱ्या 2 ओळी आपल्याला शोधायच्या आहेत. आता त्यापैकी कवितेमध्ये बऱ्याचशा ओळी ज्या हुमरस आहेत, विनोदी आहेत, पण त्यापैकी सगळ्यात विनोदी असणाऱ्या ओळी कोणत्या? तर पहिली आहे बघा, फॉर समहाऊ ओके माय इंटेंडेड ब्राईड
ओके, बिकम माय ब्रदर्स वाईफ, बिकम माय ब्रदर्स वाईफ. ओके, ही पहिली लाईन झाली. दुसरी लाईन बघा, व्हेन आय डाईड, शेवटची लाईन आहे बघा. व्हेन आय डाईड द नेबर्स कम, the neighbors came, the neighbors came and buried brother John, and buried brother John. एकदम शेवटची लाईन आहे आपल्या कवितेमध्ये. तुम्ही तिथून पाहून योग्य प्रकारे लिहायचं आहे. ओके, सो नाउ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ओके, oh, it's also so big. Pick out lines that contain alliteration, pun and hyperbole. आता alliterationच्या आपल्याला किती 1 2 3, आता 3 ओळी आपल्याला alliterationच्या लिहायच्या आहेत. तर मी तुम्हाला कवितेमध्ये मी सांगतो की कोणत्या ओळी alliterationच्या तुम्ही या ठिकाणी लिहायच्या आहेत. ओके, तर चला आपण कवितेमध्ये जाऊया. ओके, ॲलिट्रेशनच्या ओळी मी आपल्याला कवितेमधल्या सांगतो. तर बघा, याच्यामध्ये पहिलीच ओळ आहे ॲलिट्रेशन. तर पहिली, इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. कारण काय, तर या ठिकाणी एफ 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 हे काय रिपीट झालेले आहे, म्हणून ही ॲलिट्रेशन आहे. दुसरी बघा, ओके, तर दुसरी लाईन आहे बघा ही, ॲज वी वेअर बीइंग वर्स बाय नर्स. कारण की डब्ल्यू 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 हे काय रिपीट झालेलं आहे, म्हणून इथं सुद्धा ॲलिट्रेशन आहे. कोणतं आहे, ॲलिट्रेशन. त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला 3 ओळी मागितलेल्या आहे ना. तर तिसरी बघा, ओके, थर्ड लाईन, थर्ड लाईन, यस, व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी. कारण बघा इथं डब्ल्यू 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 पुन्हा इथं काय रिपीट झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा हायपरबोल. हायपरबोलचे कोणकोणते आहेत तर बघा, इथं बरेचसे आहेत हायपरबोलचे. तर ही, फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन, एट नॉट अ सोल. हायपरबोल कैसेचे आहे, हायपरबोल. ठीक आहे. दुसरी आहे पुन्हा हायपरबोलची, हे बघा, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. दिस इज ऑल्सो हायपरबोल. त्यानंतर बघा पुन्हा हायपरबोलची ही शेवटची लिहून घ्या तुम्ही. व्हेन आय डाईड द नेबर्स कम अँड बरीड ब्रदर जॉन. दिस इज ऑल्सो हायपरबोल. ओके, देन पुन. पुन म्हणजे काय तर श्लेष अलंकार. आता श्लेष अलंकार कशाला म्हणतो आपण, तर एकाच शब्दाचे जेव्हा 2 भिन्न अर्थ व्यक्त केले जातात त्यांना श्लेष अलंकार असे म्हणतात. आता या ठिकाणी श्लेष अलंकारामध्ये त्यांनी, आता मी मगाशी तुम्हाला कविते शिकवताना एक सांगितलेलं होतं, परंतु त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक ओळ सांगतो की जे मी तुम्हाला सांगितलेलं होतं कदाचित ते चुकीची असावी असं मला वाटत आहे. परंतु जर योग्य जर ओळ ह्या कवितेमध्ये असेल तर ही आहे बघा, इट रीच अ फिअरफुल पीच. ही जी ओळ आहे ही आहे पून ह्या अलंकाराची उदाहरण आहे. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड. तुम्हाला ह्या सगळ्या ओळी नोटबुकामध्ये तुम्हाला स्वतः लिहायच्या आहेत. ओके, चला तर आपण वर्कशॉपकडे जाऊया. ओके, हां, नाव नेक्स्ट. तर बघा नेक्स्ट काय म्हणते, पिक आउट फ्रॉम द पोएम सेट ऑफ वर्ड्स दॅट जनरली गो टुगेदर. म्हणजे जनरली गो टुगेदर म्हणजे जे नेहमी काय असतात सोबतीने येणारे जे वर्ड्स असतात त्याला काय म्हणतो आपण, कोलोकेशन्स आहे ना. जसं कीथ अँड कीन, कीथ अँड कीन. तर अशा प्रकारचे जे कोलोकेशन्स वर्ड्स आहेत ते कोलोकेशन्स वर्ड्स आपल्याला कवितेमधून शोधून
लिहायचे आहेत, आहे की नाही. तर आपण बघितलेलं आहे कोलोकेशन्स वर्ड्स. जसं आता आपण फॉर्म अँड फीचर्स कवितेमधून तुम्ही शोधून लिहू शकता. जसं आता मी या ठिकाणी सांगतो तुम्हाला फॉर्म अँड फीचर्स. ओके. दुसरं आहे फेस अँड लिम. फेस अँड लिम सोपं आहे. तुम्ही जर कवितेमध्ये जर गेले तर तुम्हाला सहज हे मिळून जाईल. देन फिअरफुल, पीच अँड गॉड ख्रिश्चन. आता असे बरेच आहेत. ओके. तर असे बरेच आहेत, तुम्ही त्यापैकी लिहू शकता. ठीक आहे. ओके. नाव नेक्स्ट. Write in your notebook the summary of the poem is about 15 to 20 line in your own words. You can suggest another humorous title. म्हणजे तुम्हाला 15 ते 20 लाईनमध्ये ह्या कवितेची समरी लिहायची आहे आणि त्या कवितेला एक दुसरी तुम्हाला टायटल द्यायची आहे. ओके. अँड लास्ट वन इज राईट अँड ॲप्रिशिएशन. राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम विथ द रेफरन्स टू ऑल पॉईंट्स मेन्शन ऑन पेज 5. मग आता ह्या कवितेचं ॲप्रिशिएशन आपल्याला लिहायचं आहे. तर मग आता ॲप्रिशिएशन आपण लिहूया. ओके. तर चला मित्रांनो, ॲप्रिशिएशन बघूया ह्या कवितेचे. द ट्विन्स ह्या कवितेचे ॲप्रिशिएशन आपल्याला 5 मार्कासाठी विचारले जाते. किती मार्कासाठी? 5. तर पहिलं आहे टायटल. तर टायटल आहे बघा द ट्विन्स. त्यानंतर पोएट. द नेम ऑफ द पोएट. द पोएम इज रिटन बाय हेनरी समबुर्गले, है ना. तर याला अर्धा मार्क असतो, याला अर्धा मार्क. 1 मार्क झालं. रायमिंग स्कीम है ना. द रायमिंग स्कीम इज ABABCDCD, याला 1 मार्क असतो. ठीक आहे. फेवराईट लाईन हे आता विचारल्या जात नाही. त्यानंतर सेंट्रल आयडिया. द सेंट्रल थीम ऑफ द पोएम इज द confusion between identical twins, and because of this what can a problem they had whole life in explained. So this is the theme, central idea. याला 2 मार्क असतात. आणि त्यानंतर असतो फिगर ऑफ स्पीच. बघा तर फिगर ऑफ स्पीच. द पोएट युजेस फिगर ऑफ स्पीच लाईक ॲलिट्रेशन, हायपरबोल अँड पून. तर हे 3 फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी यूज केलेलं आहे. तुम्ही जरी त्याचे उदाहरण जरी नाही लिहिले, फक्त त्याचे ॲलिट्रेशन, हायपरबोल आणि पून असे जरी लिहिले तरी तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क. म्हणजे आता एकूण किती? 2 आणि 1, 3 आणि 1, 4 आणि 1, 5 असे एकूण 5 मार्कासाठी आपल्याला ॲप्रिशिएशन विचारल्या जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ॲप्रिशिएशन, तुम्ही पूर्ण कवितेचे ॲप्रिशिएशन हे काही नाही, तुम्हाला फक्त काय, जर सेंट्रल आयडिया, थीम ही जर तुम्हाला लिहिता आली तर यू कॅन गेट इझिली 5 मार्क्स. तुम्ही इझिली 5 मार्क्स मिळवू शकता. ओके. सो आय होप you understood this workshop. So we should stop here and see you next video. So see you, keep practicing.